नमस्कार. आपण पाहत आहात सम्यक क्रांती यूट्यूब चॅनल माधव गायकवाड. आपण महाराष्ट्रातील व भारतातील जे राजकीय पक्ष आहेत त्या राजकीय पक्षांच्या संदर्भामध्ये मी आपणास थोडक्यात माहिती देत असतो. आज आपण अत्यंत महत्त्वाचा जो राजकीय पक्ष आहे की जो सर्वात जुना राजकीय पक्ष आहे त्या राजकीय पक्षाच्या संदर्भामध्ये थोडक्यात माहिती मी आपणास सांगत आहे. तरी कृपया हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व या व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा. भारतीय स्वातंत्र्य लढ्यामध्ये ज्यांनी नेतृत्व केलं आणि ब्रिटिशांना चले जावची घोषणा केली व भारतीय स्वातंत्र्य लढ्यामध्ये ज्या पक्षाच्या माध्यमातून या ठिकाणी सत्याग्रह म्हणजे आंदोलनं झाली त्या पक्षाचं नाव आहे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. हा भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्ष आहे तो भारतातील पहिला राजकीय पक्ष व सर्वात जुना राजकीय पक्ष आहे. या भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना 28 डिसेंबर 1885 रोजी मुंबई या ठिकाणी त्याची स्थापना झालेली आहे. 28 डिसेंबर 1885 सालामध्ये काँग्रेसची स्थापना मुंबई इथे या ठिकाणी झालेली आहे. त्यावेळचे नेते दादाभाई नौरोजी व त्यांचे सहकारी यांनी या काँग्रेसची स्थापना केली आहे. सुरेंद्र बॅनर्जी, बद्रुद्दीन तय्यबजी, फिरोजशाह मेहता, एन रामास्वामी, अभयचंद्र बॅनर्जी असे एकूण 72 प्रतिनिधी संपूर्ण भारतामधील जे प्रमुख नेते आहेत ते एकत्र येऊन व त्यांच्यामध्ये एक युरोपियन देखील एक ग्रस्त होते. हुम नावाचे जे ग्रस्त होते, एलन हुम, अशा 72 प्रतिनिधींनी मुंबईमध्ये काँग्रेसची स्थापना केली व या काँग्रेसने ब्रिटिशांच्या विरोधामध्ये जो स्वातंत्र्य लढा उभा केला त्याच्यामध्ये या काँग्रेसचं योगदान फार मोठं आहे. मग जे गोपाळकृष्ण गोखले, लोकमान्य टिळक, सुभाषचंद्र बोस अशा दिग्गज नेत्यांनी या काँग्रेसचं नेतृत्व केलं. लोकमान्य टिळकांच्या नंतर महात्मा गांधी आणि महात्मा गांधीच्या रूपाने संपूर्ण भारतभर ब्रिटिशांच्या विरोधामध्ये नेतृत्व उभं करून ब्रिटिशांच्या विरोधामध्ये त्यांनी आंदोलन केलं. अशा महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली पंडित जवाहरलाल नेहरू, वल्लभभाई पटेल अशा अनेक नेत्यांनी या काँग्रेसला फार मोठ्या संपूर्ण भारतामध्ये काँग्रेस पक्षाला एक मान्यता मिळाली आणि त्यांच्या माध्यमातून स्वातंत्र्य लढा पुकारला गेला. व पुढे भारत देश स्वातंत्र्य झाल्याच्यानंतर भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू झाले. पंडित जवाहरलाल नेहरू यांनी एकूण 17 वर्ष पंतप्रधान म्हणून कार्य केलेलं आहे. पंडित जवाहरलाल नेहरूच्या नंतर लालबहादूर शास्त्री यांनी 2 वर्ष पंतप्रधान म्हणून त्यांनी कार्य केलं, कारण की लालबहादूर शास्त्री रशियामध्ये तास्कंद या ठिकाणी त्यांचा दुर्दैव अंत झाला. त्यामुळे लालबहादूर शास्त्री यांना 2 वर्षाचा कालखंड मिळाला. लालबहादूर शास्त्रीच्या नंतर इंदिरा गांधी या भारताच्या पंतप्रधान झाल्या व इंदिरा गांधी यांनी एकूण 15 वर्ष पंतप्रधान म्हणून या ठिकाणी देशाचं नेतृत्व केलेलं आहे. इंदिराजींच्या आकस्मिक दुर्दैवी निधनानंतर राजीव गांधी हे पंतप्रधान झाले
व राजीव गांधी यांनी 5 वर्ष पंतप्रधान म्हणून कार्य केलं आणि राजीव गांधी यांच्या देखील दुर्दैवी मृत्यूच्या नंतर भारताचे पंतप्रधान म्हणून काँग्रेस पक्षाने, कारण काँग्रेसला बहुमत होतं आणि मग काँग्रेस पक्षाने निर्णय घेतला की सोनिया गांधी यांना पंतप्रधान करायचं. परंतु त्यावेळेला शरद पवार आणि इतर नेत्यांनी सोनियाजींच्या परदेशी नागरिकत्वाचा मुद्दा करून त्यांच्या पंतप्रधानपदाला विरोध केला आणि त्याच्यामुळे सोनियाजी पंतप्रधान झाल्या नाहीत. तर त्यांनी PV नरसिंहराव यांना भारताचे पंतप्रधान केले. PV नरसिंहराव यांनी देखील 5 वर्ष आपला कार्यकाळ पूर्ण केला व PV नरसिंहरावच्या नंतर मनमोहन सिंग यांनी 10 वर्ष भारताचा कारभार पाहिलेला आहे. म्हणजे काँग्रेस पक्षाने एकूण 54 वर्ष भारत देशावर राज्य केलेलं आहे. त्यामध्ये फक्त नेहरू गांधी घराण्याने जवळजवळ 37 वर्ष या कुटुंबाची, म्हणजे नेहरू गांधी कुटुंबाची 37 वर्ष त्यांनी या देशाचं नेतृत्व केलेलं आहे. पुढे सोनिया गांधी ज्या वेळेला काँग्रेसच्या अध्यक्ष झाल्या आणि मग सोनिया गांधी अध्यक्ष झाल्यामुळे त्यांना हिंदी बोलण्यासाठीच त्यांचे 2-3 वर्ष गेले आणि मग त्यामुळे त्यांचे काँग्रेसच्या अध्यक्ष म्हणून त्यांची प्रभावी भाषणं होत नव्हती आणि हिंदी शिकण्यामध्येच त्यांचा वेळ गेला. आणि त्याच वेळेला काँग्रेसच्या इतर नेत्यांवर देखील भ्रष्टाचाराचे आरोप होत होते आणि बरेचसे नेते देखील काँग्रेसला सोडून वेगवेगळ्या पक्षात जात होते. त्याच्यानंतर सोनिया गांधीच्या नंतर त्यांनी त्यांचा मुलगा राहुल गांधी यांच्याकडे पक्षाची सूत्र सोपवली. परंतु राहुल गांधी यांनी देखील पक्ष वाढवण्यासाठी प्रयत्न केले. परंतु त्यांच्या काही वाक्यांमुळे भारतीय जनता पार्टीला एक विषय मिळतात आणि त्या विषयावर भारतीय जनता पार्टी या राहुल गांधी यांना चहूबाजूने त्यांच्यावर टीका करतात आणि काँग्रेसकडे त्याला प्रतिवाद करण्यासाठी असे प्रभावी नेते काँग्रेसमध्ये शिल्लक नसल्यामुळे किंवा ते काँग्रेसचे नेते प्रभावीपणे प्रतिवाद करत नाहीत. त्यामुळे भारतीय जनता पार्टी या भारत देशामध्ये वाढत चालला असून काँग्रेस कमी कमी होत चाललेला आहे. कारण वेगवेगळ्या राज्यामध्ये काँग्रेसचा पराजय होताना या ठिकाणी दिसतो. तेव्हा आणि राहुल गांधी आणि प्रियंका गांधी हे पक्ष वाढण्यासाठी प्रयत्न करतात. परंतु नरेंद्रजी मोदी यांच्यासमोर त्यांचे प्रयत्न कमी पडतात. कारण नरेंद्र मोदी साहेब प्रभावी वक्ते आहेत आणि वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून सातत्याने प्रत्येक राज्यामध्ये ते वारंवार जातात, त्या ठिकाणी भाषणं करतात. आणि या उलट काँग्रेसचे नेते राहुल गांधी व प्रियंका गांधी एखाद्या राज्यामध्ये गेले तर त्या राज्यामध्ये परत 1-2 वर्ष ते फिरकत देखील नाहीत. त्यामुळं देखील काँग्रेस पक्ष मागे पडण्याचं ते कारण आहे. कारण नेतृत्वच प्रत्येक राज्यामध्ये भेटी देत नाहीत व तेथील कार्यकर्त्यांना, नेत्यांना भेटत नाहीत आणि प्रभावी अशा योजना जनतेच्या समोर येऊन ते सांगत नाही. त्यामुळे देखील काँग्रेसला पराजय होतो, अशा पद्धतीचे राजकीय समीक्षक बोलत असतात. तेव्हा आता ज्या दिल्लीमध्ये निवडणुका झाल्या त्या दिल्लीच्या निवडणुकीमध्ये सातत्याने काँग्रेसला एकही आमदार निवडून आणता येत नाही. तेव्हा अनेक राज्यामध्ये काँग्रेसचा पराभव होत असतो आणि भारतीय जनता पार्टी एक त्यांचं प्रभावी नेतृत्व असल्यामुळे आणि भारतीय जनता पार्टीचे वार्डापासून, गाव पातळीपासून तर शहरापर्यंत एक प्रभावी कार्यकर्त्यांची फळी त्यांनी तयार केलेली आहे. या उलट काँग्रेस प्रत्येक गावामध्ये वार्डामध्ये किंवा वेगवेगळ्या शहरामध्ये, जिल्ह्यामध्ये
काँग्रेसकडे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात कमी झालेले आहेत आणि काँग्रेस कार्यकर्त्यांना चांगल्या प्रकारचे प्रशिक्षण देत नाहीत आणि सातत्याने कार्यकर्त्यांच्या पुढे ठेवत नाही. त्यामुळे काँग्रेस सातत्याने आपल्याला पराजय होताना दिसत आहे. म्हणून पुढील काळामध्ये जर काँग्रेसनी गाव पातळीवर आणि वार्ड पातळीवर कार्यकर्ते तयार केले नाहीत व कार्यकर्त्यांना योग्य प्रशिक्षण दिले नाही तर काँग्रेस या पुढील काळात देखील सातत्याने पराभवाला सामोरं त्यांना जावं लागेल. अशी परिस्थिती सध्या देश पातळीवर आपल्याला दिसते. तेव्हा या काँग्रेस जो सर्वात जुना पक्ष आहे आणि त्या पक्षाने भारत देश स्वातंत्र्यासाठी प्रभावी असं त्यांचं योगदान आहे आणि अत्य बलाढ्य आणि उत्तम असे काँग्रेसचे नेते ते होऊन गेलेले आहेत. परंतु सध्या भारत देशामध्ये काँग्रेसची परिस्थिती दिवसेंदिवस वाईट होत चाललेली आहे व प्रत्येक राज्यामध्ये भारतीय जनता पार्टी विजय होताना या ठिकाणी दिसते. तरी काँग्रेसला जर यापुढील काळामध्ये निवडणुका जिंकायच्या असतील तर काँग्रेसच्या नेत्यांनी गावोगाव फिरून कार्यक्रम दिला पाहिजे आणि तरुण वर्ग तो पक्षामध्ये कशा पद्धतीने येईल अशा तरुण वर्गाला पक्षाचे सभासद करून त्यांनी कार्यक्रम दिला पाहिजेत. तरच काँग्रेसला यापुढील काळात भविष्य आहे. अन्यथा भारतीय जनता पार्टीच प्रत्येक निवडणुका जिंकेल अशी परिस्थिती भारत देशामध्ये आहे. तेव्हा या ठिकाणी मी आपल्या या व्हिडिओच्या माध्यमातून वेगवेगळ्या राजकीय पक्षांची माहिती आपणास देत राहील. तरी कृपया आपण या व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा. असेच छोटे छोटे व्हिडिओ घेऊन राजकीय पक्षांची माहिती, सामाजिक संघटनांची माहिती मी आपणाला देत राहील. तरी कृपया या व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.